हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत इव्हन ऑड नंबरचा प्रोग्राम. आपला नंबर हा इव्हन आहे की ऑड हे आपण आज चेक करणार आहोत. आणि हा प्रोग्राम तुम्हाला मॉकमध्ये इंटरव्ह्यूमध्ये 100% विचारला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक आपल्या प्रोग्रामचं, देन मेमरी डायग्राम, आणि तुम्हाला हा प्रोग्राम मी एक्झिक्यूट करून दाखवेल इक्लिप्समध्ये की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक चालू करण्याआधी सर्वांना माझा मानाचा राम राम. तर आपण आज बघणार आहोत की आपला नंबर हा इव्हन आहे की ऑड. तर सर्वात आधी मला एक इंटेजर लागेल. इंटेजर नम इक्वल टू ते हा नंबर इव्हन आहे की ऑड ते चेक करेल. तर ते चेक करण्यासाठी मला ह्या नंबरला मॉड करावं लागेल. नम मॉड 2. जर ह्या नंबरला दोनाने पूर्ण भाग केला म्हणजेच इक्वल टू 0 मला भेटला, तर तो नंबर असेल इव्हन, नाहीतर तो नंबर होईल ऑड नंबर. तर याला आता प्रोग्रामिंग मध्ये कसं लिहायचं, तर आपल्याला कंडिशन चेक करायची आहे. तर त्याच्यासाठी इफ नम मॉड 2 इक्वल टू 0, जर ही कंडिशन ट्रू असेल तर मला डिस्प्ले होईल की इव्हन, आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर मला डिस्प्ले होईल ऑड. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर चला आता आपण बघूया इक्लिप्स मध्ये की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली रन होत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मला चेक करायचं आहे की माझा नंबर हा ऑड आहे की इव्हन. तर त्याच्यासाठी मला एक नंबर लागेल. तर मी नंबर हा युजर कडून घेईन. तर त्याच्यासाठी मला स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. सो SCANRSC इक्वल टू न्यू SCANRSYSTEM डॉट इन. तर तुम्ही बघू शकता की इथं मला रेड अंडरलाईन भेटले आहे. तर अशा टायमाला याला बुक्कीट टेंगूल द्यायचं. तर इम्पोर्ट एरर सॉल्व. तर मला एक नंबर लागेल. तर त्याच्यासाठी मी एक मेसेज प्रिंट करून घेतो. ट्वाइस एंटर द नंबर. तर मला एक कंटेनर लागेल. इंटेजर नम इक्वल टू SCA डॉट नेक्स्ट इन. आणि आता मला लिहायचं आहे माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर मला कंडिशन चेक करायची आहे. तर मला इफ नम मॉड 2 इक्वल टू 0, जर कंडिशन ही ट्रू असेल तर मला मेसेज भेटेल यस आय एम इवन नंबर. आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर मला भेटेल यस आय एम अ ऑड नंबर. सो मेसेजसाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं यस आय एम ऑड. तर आपला प्रोग्राम हा टाईप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया. एंटर द नंबर. येस आय एम अ इवन नंबर. तर आउटपुट हे बरोबर भेटलेलं आहे. पुन्हा आपण याला रन करून बघूया. एंटर द नंबर 11. येस आय एम ऑड नंबर. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला सक्सेसफुल आउटपुट हे भेटलेलं आहे. कोड चेक करून घ्या. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम.
तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमधील लास्ट स्टेप ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा एक्झिक्यूट करतो तेव्हा स्टॅक फ्रेममध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर सर्वात आधी इंटेजर, तर इंटेजर साठी एक कंटेनर क्रिएट होईल नम नावाने. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 100. त्याच्यामध्ये आपला नंबर आहे नम इक्वल टू 10 स्टोअर होईल. देन ही ब्लॉक मध्ये आपली कंडिशन ही चेक होईल. तर नंबर आपल्याकडे आहे 10 इक्वल टू 0. जर ही कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला भेटेल इवन, आणि जर ही कंडिशन आपली फॉल्स असेल तर आपल्याला भेटेल ऑड नंबर. तर ही कंडिशन ट्रू आहे तर आपल्याला इथं भेटणार आहे इवन. तर आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली एक्सप्लेन करून झालेला आहे. तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.